अहमदाबाद विमान दुर्घटनेचा 15 पानी अहवाल आता समोर आलाय। टेक ऑफ नंतर या विमानाचे दोन्ही इंजिन फेल झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं समोर येत आहे। उड्डाणाच्या वेळी इंधन हे इंजिनापर्यंत पोहोचतच नसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय। या दोन्ही इंजिनांचे स्विच हे एका सेकंदातच बंद झाल्याची माहिती समोर येते। फ्युएल स्विच सुरू न झाल्यानं विमान 32 सेकंद हवेत राहिलं आणि त्यानंतर ही दुर्घटना घडल्याचं अहवालातून स्पष्ट होत आहे। इंधन पुरवठा ठप्प झाल्यानंतर पायलट आणि सह पायलटचा ऑडिओ संवाद सुद्धा समोर आलाय। इंधन पुरवठा का बंद केला असं पायलटनं सह पायलटला विचारलं, यावर मी काहीच केलं नाही असं उत्तर सह पायलटनं दिलंय। AIB अर्थातच विमान अपघात अन्वेषण ब्युरोनं हा 15 पानी अहवाल एअर इंडियाला सादर केलाय। त्यामुळे ही दुर्घटना मानवी चूक होती की तांत्रिक बिघाड असा सवाल आता उपस्थित होतोय। फ्युएल स्विचेस आपोआप कट ऑफ स्थितीत गेले की ती मानवी चूक होती याचा तपास यंत्रणा आता शोध घेत आहेत। ब्लॅक बॉक्स डेटा आणि ढिगाऱ्याचा सखोल अभ्यास सध्या सुरू आहे। दरम्यान AIBच्या प्राथमिक अहवालाची दखल घेतो असं ट्विट एअर इंडियानं केलेलं आहे। तर अपघाताच्या आधी नेमकं काय घडलं होतं पाहूया। तर विमानानं 180 नॉट्सचा कमाल निर्देशित एअर स्पीड हा गाठलेला होता। इंजिन 1, इंजिन 2 चे इंधन हे कट ऑफ स्विच रन वरून कट ऑफ स्थितीत आले, ज्यामुळे इंजिन मध्ये इंधन येणंच बंद झालं। दोन्ही इंजिनचा N1 आणि N2 रोटेशन स्पीड हा वेगानं कमी झाला। इंजिन रिलाइट करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो देखील अयशस्वी ठरला। दोन्ही इंजिनांचे स्विच हे एका सेकंदातच बंद पडले। उड्डाणानंतर काही सेकंदातच दोन्ही इंजिनचा इंधन पुरवठा ठप्प झाला। फ्युएल स्विच सुरू न झाल्यानं विमानाचा अपघात झाला असं या अहवालातून स्पष्ट होत आहे। तसंच इंधन पुरवठा ठप्प झाल्यानंतर पायलट आणि सह पायलटचा ऑडिओ संवादही आता समोर आलाय। पायलट सुमित सबरवाल यांनी विचारलं, तुम्ही इंजिन फ्युएल का बंद केलं? यावर सह पायलट क्लाइव कुंदर यांनी उत्तर दिलं की मी काहीच केलेलं नाहीये। हा काही अंतिम अहवाल नाहीये, त्यामुळे आता त्याच्यामध्ये अधिक काही बोलण्यासारखं नाही। पण जे काही संभाषण समोर आलंय, जे काही त्याच्यामध्ये आता प्राथमिक जी चर्चा झाली आहे किंवा अहवालात काय आलंय, तर AIBचं हेच म्हणणं आहे की हा अंतिम रिपोर्ट नाहीये। अजून खूप काही त्याच्यामध्ये चौकशी बाकी आहे। खूप काही गोष्टी पुढच्या चौकशीतनं समोर येतील। त्यामुळे ही एक ऑटोनॉमस अथॉरिटी आहे, त्यांच्या कामामध्ये कुठे इंटरफेरन्स केला जात नाही। त्यामुळे इंटरफेरन्स केला नाही म्हणून निष्पक्षपणे ते चौकशी करतायत। मला एवढंच वाटतं की आज जगामध्ये आपले पायलट असतील, क्रू असतील, यांचं खूप चांगलं नाव आहे आणि त्यामुळे प्राथमिक याच्यात तर हे नक्की दिसतं की याच्यामध्ये काहीही असं वेगळं काही घडलं असं काही वाटत नाही।